नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळा आणि चटपटीत असा अंड्याचा पदार्थ, अंडा पेपर फ्राय। चला तर मग करूया सुरुवात, पण त्याआधी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलं होतं आणि आपण यामध्ये आता फोडणीसाठी तेल घालणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे कांदा। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत। आता एखाद मिनिटभर परतून झालं की यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता। कांदा आणि कढीपत्ता आता आपण चांगला परतवून घेऊयात। आता कांदा 50% फ्राय झालेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट। चांगलं फ्राय करून घेऊयात। या स्टेजला आपल्याला यामध्ये टोमॅटो आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता याच सोबत मसाले सुद्धा घालायचे आहेत। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घालते। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। सोबतच घालायची आहे ब्लॅक पेपर पावडर। आपण 1 पेपर फ्राय बनवतोय त्यामुळे ब्लॅक पेपर पावडर थोडी जास्तच घालायची आहे। चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊयात। छान असं मिक्स करून आता परतवून घेऊयात आणि एखाद मिनिट परतवून झालं की यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते। चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी यावर झाकण घालायचं आहे। आता 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून घेऊयात। वा, मस्तच खूप छान मसाला आता आपला तयार झालाय। थोडंसं हलवून घेऊयात। आता या मसाल्यावरती आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहेत। इथे मी 4 अंडी फोडून घेतले आहेत। सर्व अंडी एक एक करून या मसाल्यावर टाकून घ्यायचे आहेत। खूप कमी वेळात खूप छान अशी रेसिपी बनते, नक्कीच करून बघा। या प्रकारे सर्व अंडी मसाल्यामध्ये टाकून झाल्यानंतर यावरती आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण घालून घ्यायचं आहे। हे एक पेपर फ्राय आपण स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो। आता 2 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूयात। भारीच। आता या प्रकारे आपल्याला 4 भाग मध्ये कट करून घ्यायचं आहे आणि पलटी मारून घ्यायचं आहे। हे मी 4 अंडे आता पलटी मारून घेते आणि पलटी मारून झाले की यावरती पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण टाकून घ्यायचं। 2 मिनिटं झाली, आता आपण झाकण काढून घेऊयात। यम्मी। थोडी कोथिंबीर घालूयात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून मी अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन। त्याचसोबत लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे करून झाले की या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा मंद आचेवर एखाद्या मिनिटभरासाठी आपल्याला झाकण टाकून घ्यायचे। छान असा एक पेपर फ्राय आपला तयार झालाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।